नमस्कार मित्रांनो, जिनेस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, काल महाराष्ट्र राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प हा विधानसभेत मांडण्यात आला। त्यामध्ये निराधारांसाठी मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आल्या आहेत। तर मित्रांनो, तृतीयपंथी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि दुर्बल घटकांसाठी महत्त्वाच्या योजनांची या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला। महायुती सरकारच्या या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे। तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प सादर केलेला आहे। त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते। सामान्य, मागासवर्गीय, निराधार, वंचित, दुर्लक्षित, दुर्बल घटकांसाठी कोणत्या योजनांच्या घोषणा होणार आहे हे सर्वजण वाट बघून होते। तर या ठिकाणी निराधार, दुर्बल घटकांसाठी पुढील प्रमाणे अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहे। त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्यापर्यंत येत राहतील। तर मित्रांनो, तृतीयपंथी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि दुर्बल घटकांसाठी महत्त्वाच्या योजना अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आल्या आहे। त्या योजनांविषयी माहिती पुढील प्रमाणे आहे। तर मित्रांनो, अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये दुर्बल घटकांसाठी विविध योजना पुढील प्रमाणे आहेत। सर्व स्वरूपातील सार्वत्रिक दारिद्र्य नाहीसे करणे हे शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याचा निश्चय करण्यात आला। संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतून निराधार, विधवा, दिव्यांग तसेच वृद्ध नागरिकांच्या दरमहा अर्थसहाय्यात वाढ करण्यात आली। 1000 रुपयावरून 1500 रुपये अशी वाढ सन 2023-24 मध्ये 45,60,000 लाभार्थींना 7,145 कोटी रुपयाचे अनुदानाचे वाटप करण्यात आले। पानपिंपरी आणि मुसळीचे उत्पादन करणाऱ्या बारी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली। दिव्यांग व्यक्तींसाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना पहिल्या टप्प्यात 34,400 घरकुल बांधणार आहेत। दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रिक वाहनांचे वाटप करणार आहेत। तृतीयपंथी धोरण 2024 जाहीर करण्यात आले। भरती प्रक्रियेमध्ये तसेच सर्व शासकीय योजनांमध्ये स्त्री पुरुषांसोबतच तृतीयपंथी हा लिंग पर्याय उपलब्ध करण्यात आला। तृतीयपंथीयांना राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे। धनगर समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांसाठी खारघर, नवी मुंबई येथे 4000 चौरस मीटरचा भूखंड या ठिकाणी घेण्यात आला। महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण महामंडळामार्फत नोंदणीकृत घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण महामंडळामार्फत नोंदणीकृत घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजनांची या ठिकाणी घोषणा करण्यात आली। मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांकरिता कर्जावरील शासन हमीची मर्यादा 30 कोटीवरून 500 कोटी रुपये करण्यात आली। बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गिरणी कामगारांना 12,954 सदनिका वितरित, उर्वरित सदनिका उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व कुटुंबांना लागू करण्यात आली। आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम प्रति कुटुंब 1.5 लाखावरून 5 लाख रुपये करण्यात आली। 1900 रुग्णालयांमार्फत 1356 प्रकारचे उपचार या ठिकाणी या रुग्णालयात घेण्यात येतात। प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी व आदिम आवास योजना, मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनांच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात
35,40,491 घरकुल बांधण्यात येणार आहे। सन 2024-25 मध्ये विविध घरकुल योजनांकरिता 7,425 कोटी रुपयांचा तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे। सन 2024-25 साठी स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 1,886 कोटी 84 लाख निधींची तरतूद करण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी तृतीयपंथी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, अल्पसंख्याक, दुर्बल घटकांसाठी या महत्त्वाच्या योजना होत्या। यातून आपल्याला नक्कीच फायदा होईल। मित्रांनो, या सर्व निराधार योजना अर्थसंकल्पात मांडण्यात आल्या। त्या ठिकाणी निराधार योजनांमध्ये मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। तर तृतीयपंथी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि दुर्बल घटकातील व्यक्तींसाठी या योजना महत्त्वाच्या ठरतील, त्यांना याचा फायदा होईल। तर मित्रांनो, या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करा आणि या दुर्बल घटकातील महत्त्वाच्या योजना या सामान्य माणसांपर्यंत, व्यक्तींपर्यंत आपण नक्की पोहोचवा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा सर्व महत्त्वाच्या अपडेट बघण्यासाठी भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।